नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मंडळी घरी आहे, इकडे पिऊ आहे। सो आज आहे ना आमचा बेत झाला आहे। बरेच दिवसापासून आम्ही विचार करत होतो की शेजवान चटणी बनवून ठेवायची होती, म्हणजे आम्हाला लागते ते, आम्ही किती दुकानातून वगैरे आणतो जेव्हा लागते तेव्हा, पण आज आम्ही बनवून ठेवणार आहोत, जी स्टोर करून 1-2 महिने राहते। हा आजचा व्हिडिओ असणार आहे पूर्ण शेजवान चटणी घरी बनवतोय आम्ही। त्यामध्ये काय काय आम्ही यूज करणार आहोत ते सगळं ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहोत। सो हा व्हिडिओ आवडला तर एक लाईक, आणि आपल्या चॅनलवरती कोण नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या। चला आपल्या आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। चला, तर आजच्या रेसिपीसाठी आहे ना शंकेश्वरी मिरची 100 ग्राम घेतलेली आहे, हे बघा इकडे। आणि त्यातले मेन म्हणजे त्यातले दाणे वगैरे काढलेले आहेत, हे बघा एवढे मस्त हे दाणे काढलेले आहेत। हे दाणे आम्ही ठेवून देणार आणि गावी जाऊन हे रुजस घालणार, म्हणजे त्याची पण रोपं येतील चांगली आणि घरी मिरची वगैरे खायला भेटेल तर ते पण वाया नाही जाणार। आणि ह्या एवढ्या मिरच्या ह्या पहिल्यांदा बॉईल करून घेणार आहोत। पहिल्यांदा बॉईल करत ठेवूया आणि त्यानंतर मग पुढचा प्रोसेस बघूया। इकडे मिरच्या टाकलेल्या आहेत बॉईल करायला, हे बघा पाणी ठेवलं आहे थोडं, आणि थोडा वेळ बॉईल करू त्याला, आणि त्यानंतर मग त्याला वाटण करून घ्यायचं आहे, मिक्सरला ग्राइंड करून घेऊ थोड्याच वेळानंतर, थोडं बॉईल झाल्यानंतर व्यवस्थित। हे बघा मिरचीला मस्त उकळी आली आहे आणि आपण आता गॅस बंद करूया। व्यवस्थित बॉईल झालेली आहे, आता थोड्याच वेळात त्याची प्युरी करूया। तर शेजवान चटणीच्या रेसिपीसाठी आपल्याला लागणार आहे, हे बघा इकडे लसूण घेतलेली आहे, आणि इकडे अद्रक घेतलेला आहे, आणि इकडे कोथिंबीरच्या काड्या, देठ कोथिंबीरची, आणि मिरची घेतली, कारण आम्ही एकच मिरची यूज केले शंकेश्वरी, ती फक्त कलरसाठी आहे। तर आणि आपल्या तिखटसाठी आपण ही यूज करणार आहोत, त्यामुळे काही जास्त मिरच्या नाही घेतलेल्या आहेत, आणि आम्हाला कसं जास्त तिखट पण नाही करायचं आहे। सो चला हे पहिल्यांदा चॉप करून घ्यायचं आहे। इथे चॉपर आहे, चॉपरमध्ये पहिल्यांदा चॉप करून घेऊया बारीक। चॉपरमध्ये चांगला चॉप होतो एकदम। झाला थोडं अजून कर, थोडी जाडच राहिले फोडी, आपल्याला जाडच ठेवायचे पण एवढी जाड नाही, आपल्याला थोडेसे दाताखाली लसूण वगैरे खाताना लागली पाहिजे, म्हणजे त्याचा कसा स्वाद येतो खाताना, तरी चव पण लागते, बारीक करून घ्यायचं। व्यवस्थित एकदम चॉप झालेली आहे, एवढी बारीक ठीक आहे। सेम आपल्याला अद्रक पण चॉप करून घ्यायचं आहे। अद्रक मस्त सोलून वगैरे घेतलेलं, धुवून घेतलेलं आहे सगळं आम्ही, हे बघा हे आता काढून घेऊया प्लेटमध्ये। हे बघा लसूण मस्तपैकी व्यवस्थित एकदम चॉप झालेली आहे, हे बघा साईडला प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे। आणि आता अद्रक घेऊया, अद्रक पण असाच एकदम बारीक चॉप करून घेऊ, कारण लसूण आणि अद्रक आहे ना असं चटणी खाताना दाताखाली लागला पाहिजे खाताना। खूप छान अशी रेसिपी बनेल आजची। झाला ना बारीक, व्यवस्थित बारीक झालंय बघा। अद्रक आणि लसूण इकडे मस्त बारीक चॉप करून घेतलेली आहे। अद्रक थोडं जास्त आहे, आम्ही एवढं नाही टाकणार, कारण लसूण थोडी जास्त पाहिजे, अद्रक त्यापेक्षा थोडं कमी घ्यायचं आहे, कारण अद्रकचं जास्त तो तिखटपणा जास्त येईल, कारण आम्ही मिरची तर घेतलेली आहे तिखटसाठी। आणि इकडे कोथिंबीरचे देठ आहेत, ते आपल्याला असे बारीक चिरून घ्यायचे। ओके, तर इथे ग्राइंडिंगसाठी आता हे मिरच्या आहेत ना ग्राइंड करायचे आहेत। तर इकडे मिक्सरचं भांडं आहे, हे बघा मस्त अशा बॉईल झाले आहेत,
आणि त्यांना मस्त त्याची एकदम पातळशी प्युरी करून घेऊ. आम्ही त्यामध्ये बिया सगळ्या नाही काढलेल्या, आम्ही काही बिया राहिल्यात थोड्याफार, जेवढ्या निघाल्या तेवढ्या काढलेल्या. थोडं थोडं जोड. आणि ह्या मिरचीला ना मस्त कलर सुटणार आहे. एवढी तिखट नाही आहे पण कलर खूप छान येणार आहे. आम्ही कलर वगैरे काहीच यूज नाही करणार आहे याच्यामध्ये, कारण बाहेर हॉटेलला वगैरे किंवा आपण चायनीजच्या गाडीवरती वगैरे आपण जे चटणी जी घेतो ना, त्याला आपल्याला खाताना बोटाला आहे ना कलर वगैरे लागतो, पण तो जास्त असा कलर यूज केलेला असतो. आता ही मिरची जास्त यूज करत नाहीत कोण, कारण ही मिरची थोडी महाग भेटते. आणि जर का ही मिरची असेल ना तर कलर टाकण्याची काही गरज पण नाही. नंतर आपल्याला तेलावरती जेव्हा आपण फ्राय करू ना तेव्हा बघा ह्याला कसला कलर वगैरे सुटेल. आपण मस्त ह्याला पहिल्यांदा ग्राइंड करून घेऊया व्यवस्थित असं. या मिरचीमध्ये आपण जी मिरची बॉईल करून घेतो ना तेच पाणी ह्याच्यामध्ये यूज करायचं, जेणेकरून हे थोडी पातळ होईल, एकदम घट्ट घट्ट होणार नाही. ह्याच्यामध्ये थोडं पाणी आम्ही ॲड केलं आहे. सो आता परत एकदा वाटण करून घेऊ त्याचं. मस्त लाल लाल एकदम कलर एक नंबर आलाय. मस्त अशी ग्राइंड झालेली आहे, एकदम व्यवस्थित वाटण झालेलं आहे. तर आजच्या रेसिपीसाठी आपल्याला जे यूज करायचं आहे ते आहे ग्रीन चिल्ली सॉस आहे, इकडे डार्क सोया सॉस आहे, इथे टोमॅटो कॅचअप आहे आणि इथे आहे हे विनेगर. ओके, हे एवढं आपल्याला त्यामध्ये यूज करायचं आहे. आणि ही आपली ग्रेव्ही मिरच्यांची. सो एवढं हे सगळं आम्ही यूज करणार आहोत त्याच्यामध्ये. चला, इकडे कढई ठेवलेली आहे, कढई मस्त तापलेली आहे. सो त्याच्यामध्ये आता तेल टाकून घेऊया. थोडं तेल ह्या रेसिपीसाठी थोडं जास्त लागतं, कारण ह्या रेसिपीला थोडं तेल सुटलं पाहिजे. तर इथे तेल मस्त तापलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला टाकायची आहे ती पहिली लसूण. लसूण मस्त ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायची तिला. तर त्यामध्ये अशी पोळी येण्यात चालवत राहायची, नाहीतर खालती लसूण चिपकते. थोडी फ्राय होईपर्यंत, ब्राऊन कलर चेंज होईपर्यंत तिला थोडं फ्राय करून घ्यायचं आहे. लसूणचा कलर बघा थोडं चेंज होत चालला आहे, असं ब्राऊन कलर झालेला आहे थोडा. तर त्यामध्ये ह्या अद्रक टाकायचा आहे. अद्रक पण थोडा चालवत राहायचं, अद्रक आणि लसूण, कारण खालती चिपकलं नाही पाहिजे. अद्रक टाकल्यानंतर, खास करून अद्रक टाकल्यानंतर चिपकतो खालती, पण ते थोडंसं चम्मच चालवत राहायचं तोपर्यंत, व्यवस्थित फ्राय होत नाही तोपर्यंत. हे बघा, अद्रक लसूण तर मस्त एकदम फ्राय झालेले आहेत व्यवस्थित. कलर पण थोडा चेंज झाला आहे. हे बघा, थोडं चालवावं लागतं, नाही तर असे खालती लागतात. मस्त झालेलं आहे एकदम फ्राय. आणि त्यामध्ये आता टाकायच्या ह्या मिरच्या, ज्या बारीक चॉप करून घेतलेल्या आहेत. आणि इकडे कसले देठ होते ते कोथिंबीरचे. सो ते सगळे एकत्र आता फ्राय करून घ्यायचं याच्यामध्ये. हे व्यवस्थित एकदम फ्राय करून घ्यायचं. कढई अशी लागते, जर थोडा वेळ जरी चम्मच शांत ठेवला ना तर खालती लागते. तर जरा ढवळत राहायचं त्याला. व्यवस्थित फ्राय झालं आहे. आता त्यामध्ये आपल्याला हे आपण जे ग्राइंड करून घेतलेली मिरची ती आपण त्यामध्ये टाकून घेऊया. कलर बघा कसला आहे, कलर टाकायची गरजच नाही, एवढा भारी कलर आला आहे. मस्त. आणि जरा त्याला ढवळून घ्यायचं. तरी 100 ग्रॅम मिरचीची भरपूर झाली चटणी. त्यामध्ये आपण अद्रक लसूण वगैरे सगळं मिक्स करून आहे ना, एकदम क्वांटिटी वाढलेली आहे आणि जबरदस्त असा कलर आलेला आहे त्याला. आता जशी फ्राय होत जाईल ना तशी ती आता चटणी तेल सोडायला सुरुवात करेल. आणि तेल सोडलं पाहिजे, कारण
तेल असेल तर ते कसं जास्त दिवस टिकते चटणी. आपण फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवून द्यायचे. कलर एक नंबर आला, लाल लाल एकदम. चला त्यामध्ये ॲड होतोय आता हे विनेगर. विनेगर आपल्याला पाहिजे तेवढं टाकायचं, थोडं कमीच टाकायचं आहे विनेगर. ओके 1.5 चम्मच टाकलेला आहे विनेगर, कारण जेवढी क्वांटिटी असेल त्या हिशोबाने टाकायचं. आणि चांगलं असं परतून घ्यायची चटणी. ओके आता ह्याच्यामध्ये ॲड होते ग्रीन चिल्ली सॉस. अच्छा तिखट असते ना ही थोडी, नॉर्मली तिखटचा स्वाद असतो ना त्याला. ओके तर ही कमी टाकलेली आहे आम्ही, कारण त्यामध्ये आम्ही मिरची वगैरे यूज केलेली आहे. आता हा ॲड होतोय सोया सॉस. सोया सॉस किती घेते? ओके 2 चम्मच सोया सॉस. आता खरा कलर येईल शेजवान चटणीचा, त्याला जेव्हा तेल सुटेल तेव्हा त्याच्यामध्ये ॲड करायचा आहे हा चिल्ली सॉस. ओके आता चिल्ली सॉस गेलेला आहे आतमध्ये. किती? 2 चम्मच. ओके 2 चम्मच चिल्ली सॉस. आणि हे ते गेलेला हा टोमॅटो केचप. ओके टोमॅटो केचप ॲड झालेला आहे. आता त्यामध्ये ॲड होतोय चवीनुसार मीठ, कारण मीठ ह्याच्या आधी आम्ही यूज केलेलंच नाही त्याच्यामध्ये. मिरचीमध्ये पण, मिरची ग्राइंड केली त्यामध्ये पण नाही यूज केलं. सो आता फायनली शेवटी आम्ही हे ॲड करतो आहे. तर जेवढं पाहिजे तेवढं आपल्या चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे. आणि त्यामध्ये आता ॲड करायची आहे ती साखर. आपल्या सगळ्या चव आहेत ना मेंटेन ठेवेल, फार तिखट हे मेंटेन ठेवेल साखरेचं काम आहे त्यामध्ये. त्यामुळे हे आम्ही थोडी यूज केले. त्यामध्ये साखर टाकतातच, सो साखरेने कसं सगळ्या चव मेंटेन राहतात. एकदम तिखट पण नाही जास्त होणार, नॉर्मली. सो त्यामध्ये आपल्याला हे आता एकदम जाड झाले, सो त्याच्यामध्ये थोडं आपण पाणी यूज करू, ॲड करू त्यामध्ये, कारण थोडा टाईम आपल्याला ते फ्राय करायचे आणि थोडं तेल सुटलं पाहिजे चटणीला आपल्या. ओके तर वाटण केलेलं होतं तेच मिक्सरचं भांडं धुवून मस्त पाणी यूज केलेलं आहे. कलर बघा कसा जबरदस्त आला आहे त्याला. आता उकळी काढायची याला आणि थोडं पाणी आटेल उकळी येता. सो नंतर आपली रेडी होईल शेजवान चटणी. जास्त क्वांटिटीमध्ये झाले, मस्त एकदम. आणि जास्त दिवस आपण ह्याला स्टोअर पण करून ठेवू शकतो फ्रीजमध्ये. फ्रीजमध्ये जास्त दिवस राहते आणि कमी टेम्परेचरमध्ये रूममध्ये. आता थंडीचे दिवस आहेत तर आठवडाभर तर राहू शकते, एक 15 दिवस. हे मस्त ढवळून घ्यायचे. नंतर कड वगैरे आल्यानंतर त्याला मस्त हे बघा एकदम अद्रक लसूणचे हे बघा असे हे दाणे दाणे आहेत ना, असे हे दाताखाली आले पाहिजेत खाताना. तर खायची मजा, जी शेजवान चटणी खायची मजा असते ना, जबरदस्त येते. बघा आता उकळी उठते त्याला, चांगलं व्यवस्थित असं ढवळावं लागतं, नंतर खालतून लागतो. हे बघा मस्त चटणी रेडी झालेली आहे. चांगली उकळी पण फुटली होती, थोडा वेळ शिजले पण चांगली. हे बघा एकदम घट्ट घट्ट एकदम अशी चटणी रेडी झालेली आहे. तर खायला आपण टेस्ट करूया. चला आपण चटणी टेस्ट करूया. थोडीशी गरम गरम मस्त आले. आणि त्याला अद्रक आणि लसूण जे थोडं जाड ठेवलेलं आहे ना, तसं खाताना दाताखाली येते, मस्त लागते, जबरदस्त झाले. जशी हॉटेलमध्ये वगैरे आपण खातो ना त्या टाईपमध्ये झाले. एवढी तिखट पण नाही आहे, चिकू पण खातो ना म्हणून तिखट पण खायला आणि चांगली झाली एकदम. आणि हे आम्ही मस्त जास्त आम्ही स्टोअर करून ठेवू, जास्त दिवस राहील.
मस्त कलर पण सुटला आहे आणि त्याला आता हे बघा असं साईडने तर तेल पण सुटतंय त्याला मस्त. आपण कधी असं भजी वगैरे बनवली ना घरी की त्याच्यासोबत खायला मस्त लागेल. रेडी आहे, तुम्ही पण घरी ट्राय करा ही चटणी बनवायची. खूप छान होते आणि बरेच दिवस आपण ठेवू पण शकतो बरणीमध्ये, काचेच्या बरणीमध्ये असं फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं किंवा डब्यामध्ये पण आपण ठेवू शकतो. तर हा व्हिडिओ मी इथेच थांबवतोय. आजच्या रेसिपीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि भेटू असंच कोणत्या एका नवीन व्हिडिओमध्ये. चला बाय बाय. या चटणी खायला.